नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका. आज आपण करणार आहोत गाजर हलवा. एक नवीन पद्धत वापरून मी तयार केलेला आहे गाजर हलवा. तुम्ही बघू शकता, कढई गरम करून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण तूप घालणार आहोत. एक पळी तूप घातलेला आहे मी, आणि चमच्याचा अंदाज सांगायचं म्हणजे 4 चमचे तूप घालायचं आहे. आता यामध्ये खिसलेलं गाजर घालूया आपण. हा 3 वाट्या खीस आहे गाजराचा, मोजून घेतलेला आहे मी. आता तुपामध्ये आपण छान असं परतून घ्यायचा आहे गाजराचा खीस. आता यामध्ये आपण साखर घालणार आहोत. 3 वाटी गाजराचा खीस, 1 वाटी साखर घातलेली आहे मी. आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. साखर घातली की परत आपण 1 मिनिटभर गाजराचा खीस असा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण दूध घालूया. दूध मी गरम करून घेतलेलं आहे. गरम म्हणजे उकळलेलं दूध आहे हे. अर्धा लिटर दूध आहे. थोडं थोडं करून घालायचं आहे आपल्याला. अगोदर 1 वाटी दूध घालायचं आहे. उरलेलं दूध आपण नंतर वापरणार आहोत. परत छान असं 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. हे दूध पहिला आपण घातलेलं होतं ना, ते पूर्णपणे आटल्यानंतर आपण दुसरं 1 वाटी परत दूध घालणार आहोत. गरमच दूध घालायचं आहे. आणि छान असं परत 1 मिनिटभर आपण परतून घेणार आहोत. आपण जसं परततो तसंच गाजर आपलं शिजतही जाणार आहे. तुम्ही बघू शकता, छान असं आपलं गाजरही शिजत आलेलं आहे. आता आपण यामध्ये उरलेलं दूधही घालूया. 3 वाट्या गाजराचा खीस होता. अर्धा लिटर दूध घातलेलं आहे मी. तुम्ही बघू शकता, पूर्णपणे अर्धा लिटर दूध याला आपलं गेलेलं आहे. छान असं या दुधामध्ये आपण परत एकत्र करून घेऊया. आता आपण यामध्ये काजू आणि बदामचे काप घालायचे आहेत. परत आपण 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे याला. तुम्ही बघू शकता, दूध आपण थोडं थोडं करून घातल्यामुळे आणि उकळलेलं दूध असल्यामुळे गाजर आपलं लवकर शिजलेलं आहे.
हा गाजर हलवा बनवण्यासाठी मला फक्त 15 मिनटंच लागलेलं होतं. 15 मिनटामध्ये हा हलवा आपला तयार झालेला आहे. शेवटी आपण वेलदोड्याची पूड घालणार आहोत 1 चमचा. छान असं परत आपण एकत्र करून घेणार आहोत. गाजर हलवा आपला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आजची गाजर हलवा रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा. तुम्हीही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ.